ह्या जगात देव आहे की नाही हे मला माहित नाही, पण माझ्यासाठी माझा देव दादा आहे, कारण की तो जगातील सगळ्यात बेस्ट भाऊ आहे. ऍक्च्युली दादासाठी आम्ही मुलगी बघतोय. होय, त्याचं लग्न झालं होतं, पण काही कारणास्तव वहिनी ऑफ झाली. म्हणून मला असं वाटतं की दादाने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करायला हवी. दादा दादा इज एव्हरीथिंग फॉर मी. मी आज जो पण काही आहे फक्त माझ्या दादांमुळे. तुम्हाला एक सांगतो, करिअर पासून म्हणा किंवा शिक्षणापासून म्हणा किंवा एक मोठा भाऊ म्हणून म्हणा, तो माझ्या पाठीशी नेहमी उभा राहील आणि तो यापुढेही राहील याची मला पूर्ण खात्री आहे. माझं लग्न नाही, पहिला दादांचं लग्न, मग मी विचार करेन. बाकी कसं वाटलं इव्हेंट? हो, आम्हीच अरेंज केलंय. येस, फॅमिली बिझनेस. नाही, सध्या तरी वेगळा बिझनेस करण्याचा विचार नाहीये. का म्हणजे एवढा मोठा फॅमिली बिझनेस आहे, तोच बघेन पुढे. आय लव्ह माय फॅमिली. मी माझ्या फॅमिलीला सोडून कधीही कुठे जाणार नाही, आताही नाही आणि नंतरही नाही. बाय द वे, मी असं ऐकलंय तुमच्याकडे पुढच्या महिन्यात एक फंक्शन आहे. नाही, तुमचे वडील आले होते चौकशी करायला. त्यांना मी कोटेशन दिलंय, बट डोंट वरी, एकदा इव्हेंट दादाकडे आला ना तर तुम्ही काही काळजी करू नका. कारण की दादा नेहमी म्हणतो, प्रत्येक इव्हेंट हा आपल्या घरच्या इव्हेंट सारखा असतो, म्हणून ती अशी तयारी करायची.